तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. कळवण मधून एक मोठी बातमी समोर येते आहे. कळवण मध्ये खळबळ उडून देणारी घटना घडली आहे. संशयास्पद मृत्यूमुळे एकाच कुटुंबावर गंभीर आरोप झाले आहेत. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय वसाहतीत राहणाऱ्या 31 वर्षीय पूजा चजलानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 30 जानेवारी रोजी पहाटे पूजा या जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांच्यावर नाशिक आणि मुंबई येथील नॅशनल बर्न सेंटर मध्ये उपचार सुरू होते. मात्र 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी माहेरच्या मंडळींच्या तक्रारीवरून पती, सासू, नणंद आणि पती तसे पतीच्या कथित प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. प्रखर न्यूज साठी कळवणहून दीपक बागुल. माझं नाव बॉबी अशोक राजपाल. मी राहणार शिर्डीमध्ये. मी TVS फायनान्समध्ये जॉब करतो. माझे पप्पा अशोक राजपाल आणि माझी बहीण पूजा सूरज छजलानी ही कळवणमध्ये सूरज हरिचरण छजलानी यांना आम्ही लग्न लावून दिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्षभर त्यांचं सुरळीत सर्व क्लिअर चाललेलं होतं. पण पहिली मुलगी झाली म्हणून त्यांनी स्टार्टिंग त्यांचं पूर्ण क्लिअर चालू होतं. त्यांच्यावर म्हणजे सर्व सुरळीत चालू होतं. जशीच ती मुलगी झाली, पहिली मुलगी जेव्हा झाली तेव्हा त्यांना मुलाची अपेक्षा होती. तर मग पहिली मुलगी झाली त्यांना. त्याच्यानंतर तिच्यावरती ते अत्याचार करायला लागले का त्यांना मुलगा पाहिजे होता म्हणून असे अत्याचार करायला लागले. मग तिला टॉर्चर करायला लागले. तिची सासू, तिची नणंद हे दोघेही खूप अत्याचार करायला लागले का तू करांटी आहे, तू नरकी आहे, आम्हाला मुलगा पाहिजे होता, तू मुलगी दिली आहे आम्हाला, असं ते तिला टॉर्चर करायचे. टॉर्चर करता तिने खूप जास्त सहन केलं. आणि सूरज हरिचरण छजलानी हे पण खूप तिला टॉर्चर करायचे. काही दिवसानंतर त्यांचं एक अफेअर माझ्या बहिणीने त्यांच्या मोबाईलमधून फोटोज वगैरे पूर्ण काढले. ते मला पाठवले. ते पाठवल्यानंतर तिने मला सर्व सांगितलं का खूप दिवसापासून हे असे अफेअर वगैरे चालू आहेत म्हणून. पण त्याच्यानंतर आम्ही फोन वगैरे पण लावला. दाजींना हे पूर्ण सॉर्ट आऊट पण करायचा प्रयत्न केला. आणि ह्याच्या पहिले पण खूप वेळेस असं झालं आहे का आम्ही दिदीला घेऊन आलो आहे, भांडणं चालू आहे, तिला टॉर्चर करतायत, प्लस भरपूर काही गोष्टी अशा झाल्या. पण त्यामध्ये आत्ता मध्ये जो अफेअर धरण्यात आलेला होता त्याच्यावरनं त्यांनी खूप जास्त म्हणजे पुढं गोष्ट केलेली होती. तर मग हे सर्व होऊन माझी बहीण मला पूर्ण रेकॉर्ड वगैरे सर्व मला पाठवलं. आमच्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्या गोष्टीची. का माझी बहिणीने मला एवढं पण सांगितलं का त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे त्यांना सपोर्ट करणारे भरपूर आहेत. त्यांना बॅकग्राऊंड सपोर्ट आहे, त्यांच्याकडे पैसा पाणी पण भरपूर आहे. आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो. तर ते माझ्या बहिणीला सतत हे बोलायचे का मी तुझ्या भावाला मारून टाकेल, मी तुझ्या पोरींना पण मारून टाकेल तू जर ह्याबद्दल चर्चा केली तर. कुठली चर्चा? त्यांच्या अफेअरची चर्चा जर केली तर. पण